अजिबात मैद्याचा वापर न करता एकदम मस्त, खुसखुशीत, कुरकुरीत अशा मूग डाळीची पापडी करूया. याला तुम्ही मठरी पण म्हणू शकता. खूपच खस्ता होते. मुलांना मैद्याची बिस्किटं देण्यापेक्षा ही मूग डाळीची पौष्टिक अशी मूग डाळीची मठरी परफेक्ट ऑप्शन आहे. ही एकदा करून ठेवली की महिनाभर आरामात टिकते. रेसिपी पूर्णपणे ट्राईड आणि टेस्टेड आहे. भरपूर टिप्ससहित एकदम परफेक्ट रेसिपी आहे. त्याकरिता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये फ्लेवर टेल्स विथ सुखदामध्ये मनापासून स्वागत करते आणि लगेच रेसिपीला सुरुवात करते. मठरीकरिता सर्वात प्रथम आपण 1 चमचाभर कसुरी मेथी हलकीशी भाजून घेणार आहोत. 10 सेकंदात भाजला जाईल. धूर करायचा नाही आहे, नाहीतर आपली मठरी कडवट होऊ शकते. आपण जरा चेक करून घेऊया. कसुरी मेथी एकदम छान भाजल्या गेली आहे. मुगाची पापडी बनवण्याकरिता मी इथे 1 वाटीभर मुगाची डाळ 2 तासांकरिता भिजवून घेतली आहे. छान भिजलेली आहे. आता आपण तिचं पाणी निथळून 1 चमचाभर तेलात तिला परतवून घेऊया. याने काय होतं, की त्याचा जो ओलावा आहे तो निघून जातो आणि आपली मुगाची पापडी मस्त खुसखुशीत होते. ही मूग डाळ मी फक्त 1 मिनिटाकरिता परतवून घेतली आहे. आपल्याला काही रंग बदलवायचा नाही आहे. बस झालेलं आहे. आता आपण ही पण एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊया. चला आता गोळा भिजवायला घेऊया. त्याकरिता मी एका परातीत 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि सोबतच 1 वाटी रवा घालून घेऊया. या मुगाच्या मठरीत आपण अजिबात मैद्याचा वापर करणार नाही आहे. यामध्ये परतवून घेतलेली संपूर्ण मूग डाळ घालून घेऊ. सोबतच आपण जी कसुरी मेथी भाजली होती, ती पण अशी चोळून थोडीशी घालून घेऊया. यामध्ये आता 1 टेबलस्पून तीळ घालून घेऊ. मी मुगाच्या पापडीत जेही साहित्य घातलं, ते सगळं साहित्य नक्की घाला. त्याने याची चव खूपच अप्रतिम लागणार आहे. यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा. हिंगाने खूप छान खमंगपणा येणार आहे मठरीला. अर्धा चमचा हातावर चोळून घेतलेला ओवा आणि 20-25 कडीलिंबाची पानं मी बारीक चिरून घेतली आहे. 2 छोटे चमचे चिली फ्लेक्स घालून घेऊया. साधं तिखट घालण्यापेक्षा चिली फ्लेक्समुळे त्याचा रंग पण छान येणार आणि त्याची चव पण वाढणार आहे. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. अर्धा चमचा हळद घालून सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता आपण यामध्ये 2 चमचे तेलाचं कडकडीत मोहन घालतो आहे. तेल चांगलंच गरम असल्यामुळे आता आपण एका चमच्यानी सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेऊया, म्हणजे तेल सगळीकडे पसरेल आणि त्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर हाताने सगळं व्यवस्थित चोळून घेऊ. आपल्याला हे मोहन सगळ्या पिठाला लागेल असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. बघा त्याची मूठ बांधल्या जाते आहे. इथे आपल्याला अजिबात घाई करायची नाही आहे. कारण मोहन जर व्यवस्थित पिठाला लागलं तरच आपली मुगाची पापडी खस्ता होणार आहे. त्यामुळे व्यवस्थित लावून घ्या. यामध्ये साधं पाणी घालून छान गोळा भिजवून घेऊ. फक्त आपल्याला हा गोळा थोडा घट्ट भिजवायचा आहे. अजिबात सैल होऊ देऊ नका. आणि गोळा भिजल्यानंतर 10 ते 15 मिनिटाकरिता रेस्ट होण्याकरिता आपण त्याला बाजूला ठेवून देऊया. 15 मिनिटानंतर या गोळ्याला थोडंसं हाताला तेल लावून छान मळून घेऊ. 1 मिनिटाकरिता मळून घेतलं आहे आणि लगेचच मठरी करायला घेऊ. याकरिता आपल्याला थोडासा गोळा घेऊन छान पातळ असं लाटून घ्यायचं आहे. हा गोळा छान घट्ट भिजला असल्यामुळे आपल्याला इथे पीठ किंवा तेल लावायची काही गरज नाही. खूप छान लाटलं जातं. छान पातळ लाटलं गेलं की आपली पापडी मस्त खुसखुशीत होणार आहे. बघा मी पूर्ण पातळ असं लाटून घेतलं आहे. आपण मस्त खुसखुशीत पापडी करत असल्यामुळे मी इथे छोट्या आकाराचा पेला वापरलाय. तुम्ही डब्याचं झाकण वगैरे पण वापरू शकता. छान एकसारखी अशी मठरी तयार झाली आहे. आता फोर्कच्या साहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे टोचून घेऊ, म्हणजे ती दिसायला पण खूप छान होते आणि ती फुगत पण नाही, ती खस्ता बनते. आता लगेचच आपण एका कढईत
गरमागरम तेलात मस्तपैकी आपली मठरी तळून घेऊ. ही मठरी आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळायची आहे. त्याचा रंग फार महत्त्वाचा आहे आणि बस आपली खुसखुशीत, खमंग अशी खस्ता मुगाची मठरी तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि एक छोटंसं लाईक नक्की करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या मस्त-मस्त हेल्दी रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. कुरकुरीत अशी मस्त खस्ता मुगाची पापडी तयार झालेली आहे. ही पापडी महिनाभर आरामात छान टिकते. तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल किंवा मुलांच्या डब्यात संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत खमंग अशी मुगाची पापडी नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद.